nothing, but you wanna be something. सो हे गाईज प्रेज लॉर्ड अँड वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड. सो आता ऑलरेडी 7:20 झालं, म्हणजे रात्रीचे 7:20. कारण मी सकाळी शूट करायला जमलं नाही, कारण माझी जी मॉर्निंग होती ती 5:40ला चालू झाली. आणि ॲक्च्युली मी माझं डेली रुटीन बघितलं की तर 5ला मी उठतो आहे, पण अनफॉर्च्युनेटली माझा अलार्म सकाळी वाजला नाही. अलार्म चालू होता पण माझ्या मोबाईलमधून साऊंडच येत नव्हता. काय माहीत काय झालेलं. तर हे असं आज पहिल्यांदा झालेलं नाही, इथून मागे पण भरपूर वेळा झालं आहे. पण एखादा असं वाईट वाटते की आपण रुटीन ठरवले आणि आपला अलार्मच वाजला नाही. पण थँक टू द गॉड की माझी जाग आली मला 5:40ला. आणि विषय असा होता की सकाळी 5:45ला उठलेलो आणि माझी ऑफिसची टायमिंग असते ती 8:30ची होती. तर मला असा सुद्धा विचार आलेला की आज राहू दे जिमला. ॲक्च्युली माझ्यासमोर 2 चॉईसेस होते की एकतर जिमला जायचं आणि संध्याकाळी प्रेयर करायची, सकाळी जिमला जाऊन संध्याकाळी प्रेयर करायची, आणि दुसरी एक चॉईस होती की मी झोपावं, म्हणजे आज राहू दे, झोपूया आपण, उद्या जाऊया जिमला. जर मी पहिला चॉईस केला असता किंवा दुसरा चॉईस की आज राहू दे झोपूया, तर आज फुल डे मला एक रिग्रेट असं फील राहिला असतं. फुल डे काही होऊ दे, मग कितीही चांगले मुवमेंट्स असू दे, मला तो रिग्रेट राहिला असतं की आज जिम राहिली, आज प्रेयर राहिली. पण मी ज्यावेळेस उठलो 5:45ला त्यावेळेस मी आवरलं, माझं सगळं आवरलं. जसं माझं डेली रुटीन आहे, जसं मी सकाळी लवकर आवरलं तसं मी सगळं आवरलं. आणि फॅमिली प्रेयर आमची 6ला असते तर ती केली. आणि त्यानंतर मी म्हणलं की काहीही होऊ दे, आपलं रुटीन बिघडवायचं नाही किंवा रुटीनमध्ये कोणताही अडथळा आणायचा नाही. तर मग मी उठलो, आवरलं वगैरे सगळं, फॅमिली प्रेयर केली. 6ला मी किंवा 6:10ला मी माझी वैयक्तिक प्रेयर जी मी पर्सनली करतो आहे दररोज सकाळी 5 वाजता ती केली. आणि बरोबर 6:30ला संपल्यानंतर मी उठलो, जिमसाठी आवरलं आणि गेलो 6:45ला जिमला. 10/10 वर्कआउट झाला गाईज. जर मी हेच झोपलो असतो तर मला एक रिग्रेट किती झालं असतं याचा विचार फक्त मलाच येऊ शकतो, किंवा तुम्हीसुद्धा विचार करू शकता की किती रिग्रेट फील झाला असतं मला, जो जिम बॉय आहे किंवा जे नाही ठरवले बाबा आपण करायचं आहे असं. तर याचा सांगण्याचा मागचा उद्देश एकच होता की जे तुम्ही प्रॉमिस स्वतःला करताय तर ते तुम्ही ठेवलं पाहिजे किंवा त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तर मग मी जर तो विचार केला असता तर खरोखर मी या रिग्रेटमध्येच राहिलो असतो दिवसभर की आपण गेलो नाही. तर आत्ता मी विदाऊट रिग्रेट शूट करावले, विदाऊट रिग्रेट सकाळी जिमला गेलो, विदाऊट रिग्रेट प्रेयर केली. तर किती बेनिफिट झाले. मी सकाळी उठलो आणि त्याच्यानंतर मी हे सगळे वर्किंग केलेच. ॲट द एंड ऑफ द डे मला असं वाटलं की आपण सगळे टास्क कंप्लीट केलेत. पण एक विषय राहिला की लेक्चरचा, तर तो आज काय माझ्याकडून झाला नाही. कारण नंतर आल्यानंतरसुद्धा मला कंपनीतून थोडा वेळ झाला आणि त्यावेळेस पण मी शूट करायचं ट्राय केलं, पण थोडेसे अँगल वगैरे चुकत होते. बट काय विषय नाही, आपण आता कंटिन्यू केले. तर आपण आता आपली ही मील रेडी केल्या, स्क्रॅम्बल्ड एग्ज आणि राईस. सो ती खाऊन आपल्याला टर्फला तर फुटबॉल खेळायला जाणार आहे. जर जमलं तर मी टर्फचं सुद्धा शूट करेन, जमलं तर, कारण ट्रायपॉड नेला तर. बाकी कसं आहे माझ्या बॉल वगैरे लागू शकतो आहे. तर आपला आधीच iPhone 12 आणि 2.5 वर्ष झाले आहेत, आपल्याला कुठं दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचं नाही आहे सध्या तरी. तर बघूया, काय विषय नाही, आपल्या भावाकडं पण फोन आहे. तर आता आपण जाऊया आणि ही मील एन्जॉय करतो मी, तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ देखील एन्जॉय करा. हां, सो लेट्स सी यू ऑन द टर्फ गाईज. Yeah, it's our time to shine. Show that's the kind of state of mind you gotta combine with hard work and time. You gotta climb to the top. Don't let yourself drop till your heart stops. Let this beat rock. Got a new clock and a new stock for this new rock. Just let your mind loose from the new stock. Drunk off the goose, thinking that I'm too pop. Getting caught with a few thoughts cause I'm too lost. Off the speakers can't even handle me. Give it what I got, nobody's gonna drain my energy. And I will never stop, I'm motivated by enemies. Setting up shop so everybody remember me. And no, I am not going through life regretfully. I'd rather work non-stop, what they call incessantly, than work some more job just to live life pleasantly. Already got lost in my mind, not a fantasy, I'm getting with a forgotten soul. So stop, drop and roll. You lost all control and pop off your ball. I got squat, I fall, I'm not bought, I'm sold. My stock rocks, it's gold. Hey, knock, knock, she holding shit, talk to close. I ain't stopping though, it's hip-hop, you know. Or is it rock and roll? I'm not dropping down, no, my pocket's grown. You can't stop the show, so get rock
So let me break it all down for you. I ain't never giving up, I ain't never giving up. Taking that crown from you. I ain't worried about you, I ain't never. So let me break it all down for you. I ain't never giving up, I ain't never giving up. Taking that crown from you. I ain't worried about you, I ain't here to make friends. Yeah. I ain't never slowing down, keep on going till I'm down. No, I'm never slowing down, cause we're blowing up now. I ain't never slowing down, keep on going till I'm down. No, I'm never slowing down, cause we're blowing up. Hard words like a weapon, attack with no questions. In my own section and they still disconnected, cause their mind's been infected and they're filled with objection. Too filled for recollection, so we're losing all attention. They don't know I'm in contention, cause I'm gaining their attention, cause I'm making a connection. Lyricism and aggression got me feeling my ascension. In my passion, my profession, I'm attacking my obsession, taking action and progressing. I go off on the enemy, that's what makes them scared of me. Make my plans carefully, then execute them daringly. They say I act recklessly, but that's why I'm effective. See, you can't predict my tendencies, I offer no transparency. Some people think I'm lost, others think I'll be a legend. I'm never gonna stop till I'm one above second. And my thoughts at the top, but my mind stay present. Don't let your dreams stop, cause dreaming is... So guys, we are ready for the turf. This is our outfit. Cool. माहीत नाही. पण आता जाऊया आपण. आरमानला पिक करायचा, अजून एक फ्रेंड आहे त्याला पण पिक करायचा आहे. आणि कदम वाढलं तर बुक केला आपण BBC. सो लेट्स गो. Hi guys. सो गाईज इट वॉज रिअली ग्रेट डे. कारण सकाळी मी माझ्या फिलिंग्सला बाजूला ठेवल्यामुळं इतके भारी मी मुवमेंट्स एन्जॉय केल्यात आज की हां बाबा आपण उठलो ते बरं केलं. आणि खरोखर त्याच्याने आम्ही टर्फला खेळायला गेलो फुटबॉलनं. आणि खरोखर आपल्या लाईफमध्ये एक तर असं स्पोर्ट्स पाहिजे जिथे आपण स्वतःला फ्री फील करू शकतो. तर आता ह्या ठिकाणी कसा विषय असते की मी किंवा आमचे फ्रेंड्स आणि आमचा फुटबॉल आणि आमचं एक टर्फ, बाकी काय विषय नाही. नो सोशल मीडिया, नो एनी डिस्ट्रॅक्शन, नो एनी क्यूज. तर खरोखर भारी वाटायलं. आता सगळ्या गोष्टी आवरले, वेळेमध्ये आवरले. तर खरोखर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की चॉईस इज युअर्स. काय चॉईस करताय, काय चूज करताय तुमच्यावरती डिपेंड आहे. तर तुम्ही आळसपणाला चूज केला तर तुम्ही दिवसभर तो
तुमच्या आळसातच घालवणार, म्हणजे प्रत्येक गोष्ट करायला कंटाळणार वगैरे. तर बाकी काय विषय नाही, एवढं सांगायचं होतं की चूज करताना आपला पाथ व्यवस्थित चूज करा. तर बाकी काय विषय नाही. गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.